कसली गाणी आणि कसली रडकथा, काही मला ऐकायचं नाहीये. तोंड बंद ठेवा. आनंदाचं सगळं साम्राज्य उघडलेलं आहे. काय वेड्यासारखं लावलेलं आहे रडगाणी. मला येतं हसायला, तुम्हाला येतं रडायला. वेडे कुठले खुळे. अरे काय वेड्यासारखं करता. आता सांगू तरी कसं, तेच मला समजत नाही. नसते सिरियस झालेत वेड्यासारखे. लहान मुलासारखं व्हायला पाहिजे. समोर सूर्यासारखं सगळं दिसत असून सुद्धा दिसत नाही म्हणजे काय म्हणत आहे ना. अहो आंधळा असला तर त्याला म्हणता येईल की बा हा आंधळा आहे. पण सूर्यासारखं सगळं समोर दिसत असून या आनंदाचा हाच द्वार आहे आणि तरी तुम्ही आनंदाला मिळवत नाही म्हणजे आहे काय तुमचा दोष. तुमच्यात भोकं पडली आहेत का, झालंय काय. वरून नुसतं सगळं वाहत सुटलंय तुमच्यावर. ते जुने प्रकार आहे, सोडा ते. एकदा सोडला ना तो जो आपल्यात आहे ते आपण आपले होतो. जो हमें सता रहा है उसको पहले उधर छुट्टी करके आओ, उसको बाहर, फिर देखो आप अपने अंदर होते. सब छोड़ो पिछला, हर एक क्षण पीछे छोड़ दो. एक क्षण में खड़े हो जाओ, अंदर घुसने की बात. हम बैठे हुए हैं यहाँ पर ढकेलने के लिए सबको. फिर आप सबके साथ मेरे खोपड़ी पे मत गिर जाना. 2-4 गिरेंगे तो ठीक है. हसत खेळत मजेत सगळं होणार आहे. अहो नुसती रासलीला आहे काय त्यात मोठं भारी. काय तुम्हाला करायचंय. घागरी सुद्धा फोडल्या नाही तुमच्या. सगळ्यांची मडकी फोडली असती तर बरं झालं असतं. तसंही काही केलेलं नाही आणि फोडली आहेत मडकी. वरून धरधर धरधर वरती खालपर्यंत धावता येईल सगळं. काही वादविवाद घालायचे नाही. सहजयोगाला वादविवाद नको. काय का वादविवाद सहजयोग में हो सकता है. अरे भाई अगर तुम्हारा आज्ञा पकड़ा है तो पकड़ा है, हृदय पकड़ा है तो पकड़ा है, उसमें वादविवाद से नहीं, वो छूटना ही पड़ेगा. बुरा मानने की कौन सी बात है. जब पकड़ा है तो पकड़ा है, छुड़वाना है तो छुड़वाना है. अभी अपने अगर कैंसर हो गया, डॉक्टर के पास जाएंगे, डॉक्टर बोले कैंसर हो गया, तो क्या उसको आप मारने दौड़ते कि तुमने कहा कैंसर हो गया, भाई हो गया, बोले भैया कैंसर हो गया मुझे ठीक कर दो. उसी प्रकार आप अगर आज्ञा पकड़ा है तो आप क्या कहेंगे कि मां नहीं ऐसे नहीं हो सकता, कैसे पकड़ा, मेरा आज्ञा नहीं हो. अरे भाई है तो है, उसको तो छुड़वाना. ससुराल पे चक्कर है, कैसे चक्कर है, उसको तो छुड़वाना. जो भी बुरी चीज है उसको निकालना है, काम खत्म. एक सीधी सादी बात नहीं समझ में आती क्या. इसमें वाद विवाद क्या और इसमें कहना सुनना क्या है. उस कहने सुनने से किसी का आज्ञा चक्र छूटता हो तो छुड़वा लो. वाद विवाद से किसी का छूटता हो तो छुड़वा लो. बातचीत से थोड़ी होने वाला है. ये सूक्ष्म से सूक्ष्मतर ये प्रेम का चक्कर है, उससे होता है. आप लोग पार हुए हैं, वो कोई तुम्हारे वाद विवाद से पार हुए हैं क्या, या तुम्हारे पंडिताई से, तुम्हारे किताबों से पार हुए हैं. पार कैसे हो गया. एक चमत्कार घटित हुआ है, खट से यूं करके पार हो गया. गगनगढ़ महाराज कहते थे ना, माता जी ये कैसे, क्या समझ में नहीं आता है कि आप आए और सबकी कुंडलियां खड़ी हो गई. ये तो समझ में नहीं आ रहा. एक को भी उन्होंने आज तक पार नहीं किया गगनगढ़ महाराज, और उन पर जान देने के लिए हजारों आदमी तैयार है. मला म्हणाले तुमच्यावर जीव द्यायला किती लोक तयार आहेत. म्हटलं अहो मी सगळ्यांवर जीव द्यायला बसले, ते कशाला माझ्यावर जीव देणार. तर म्हणे मग कसलं कामाचं. म्हटलं तुमचं कसलं कामाचं आहे. तुमच्यावर जीव द्यायला तयार आहेत, पार व्हायला किती तयार आहेत, माझ्यावर पार व्हायला तयार आहेत लोक माझे. ते म्हणे तुमचं देणं झालं असू दे, पण आहेत ना पार, आहेत ना तुमचं दाखवा एक आहेत का पार. हजारो माणसं त्यांच्या पायावर तिकडे जातात, एकाला तरी पार केलं का. म्हटलं तुम्ही, आम्ही बघून करू. कधी बघणार नाही, कधी करणार. 12 वर्षानंतर. म्हटलं सगळ्यांना टांगून ठेवलंय तुम्ही, आम्ही टांगलं नाही कुणाला. आम्ही आई आहोत, फरक आहे फार, आमच्यात होत नाही तेवढं.
पण आता तुम्ही स्वतःवर दया करा असं माझं म्हणणं. आम्ही घाई केली, आता तुम्ही थोडी घाई करा सगळेजण. मुकाट्याने जेवायला बसा. काय सगळ्यांच्यासाठी एवढी आरास करून ठेवलेली आहे. 1977 साली मुंबई शहरामध्येच आपण मोठा भारी समारंभ घेणार आहोत. इंटरनॅशनल सहयोग कॉन्फरन्स करण्याचा माझा विचार आहे. त्यावेळेला सहयोगी म्हणजे तयार पाहिजेत आमचे सगळे, एकाहून एक गुलाबाची फुलं. त्या असला विचार आहे माझा. पण हे तुम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहात माताजींचे, कळलं का? आता गिरगाव दादर करत बसू नका. तिकडे अमेरिकेपर्यंत लोन पोहोचवलंय मी तुम्हा लोकांचं, आणि आम्ही आपले अजून गिरगावनी दादर. हा, ते तुला शक्य नसेल, बाकी सर्वांना. हेच तर काय शक्य झालंय तुझ्या बाबतीत ते बघ. कुठे होतीस ती कुठे आली, आपला विचार ठेवावा. आम्ही कुठे होतो आणि कुठून कुठे आलो ते बघायला पाहिजे. सगळं शक्य आहे. पण आता कागदानी म्हटलं की मी पाणी घेतो गंगेचं, तर कसं घेणार? त्याला घागरी पाहिजेत. तुम्ही घागरी नाहीत हे शक्य नाहीये, म्हणून घागरी व्हाल, होऊ शकता. इतक्या झाल्या तुम्ही होणार. जर तुम्ही होत नाही त्याला आम्ही काय करणार? त्याच्यात सहयोगाचा दोष नाही, तुमचा दोष. हा तुमचा दोष. तुम्ही जर घागर झालात तर त्याच्यात गंगेचं पाणी येणार आहे. कागदाच्या नावेवरती सहयोग नाही चालणार. ती मंडळी येणार आहे तिथे, मोठे मोठे साधू संत. बरं, दुसरी चांगली बातमी सांगायची म्हणजे, आता झालं पुष्कळ सांगितलं ते, पण चांगली बातमी, उत्तम बातमी सांगायची होती की लंडन मध्ये जवळजवळ 200 मुलं अशी आहेत की तयार पार झालेली आलेली आहे. एक 12 वर्षाचा मुलगा आहे. काय आहे त्याच्यात तोडीचा मिळणं कठीण. एक 8 वर्षाचा मुलगा, काय कमालीचा आहे, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. काय पोचलेला मुलगा आहे एवढा. आमच्याकडे आला, माझ्या पायावरती त्याला काही जमेना असा उभा राहिला. रोमन होता पूर्वी तो, म्हणून असा. मी म्हटलं त्याला की माताजी म्हणजे काय? तर डोळे असे करून म्हणे, दिस इज द होलिएस्ट ऑफ होलिएस्ट नेम. इट इज अबाव ऑल द नेम्स. बरं का, तो एवढा 8 वर्षाचा. आणि मी खाली उतरायला आले तर सगळ्यांना रागून म्हणतो शी इज कमिंग डाऊन, देर इज नो रेड कार्पेट फॉर हर. आणि घरात एक रेड कार्पेट घेऊन आला आणि तिथे थोडासा खाली बसला. खाली पोचले तर नकाशे काढून ठेवले ते सर्व देशांचे हाताने. फार हुशार. मदर ब्लेस ऑल ऑफ दीज पीपल. मग एक आणखी विचित्र 2-3 असे नकाशे काढले. दिस इज द माइंड ऑफ ह्युमन बिईंग्स. त्याच्यात ती सगळी दाखवली, भूतांची जागा कुठे आहे, अमको काय आहे, तमको काय, काढून ठेवलं होतं सगळं. प्लीज ब्लेस देम अँड क्लोज दिस डोअर. There are many who are influenced by them are here inside. Close this door. ऐकण्यासारखं आहे सगळे. असे असे अनुभव आहे, तुम्हाला आश्चर्य वाटत. उसके अनुभव का आप सुनिएगा तो आप कहेंगे कि माँ ये क्या लोग, ऐसे जबरदस्त लोग आ रहे हैं. अपने इंडियन क्लासिकल म्यूजिक लगाया, झूम गए उसमें. मैंने कहा तुम लोग को कैसे समझ में आ रहा? कहने वाह ये तो संगीत, स्वर्ग का संगीत हो रहा है. अभी हमारा एक शिष्य आया था, आप लोग मिले थे उससे. कितना विद्वान है, उसकी बातें आप सुनिए. उसकी अभी एक चिट्ठी आई है. वो मुझे कब मिला? ज्यादा से ज्यादा 8-10 दिन मिला होगा. लेकिन उसको देखो, अब नेपाल में गया है, यूनाइटेड नेशंस में बड़ा भारी अफसर हो गया है. बहुत पढ़ा लिखा है, सब कुछ है, सब बड़े पढ़े लिखे विद्वान है. लेकिन वो ये जानते हैं कि इस विद्वत्ता में कुछ नहीं है.
ऐसे ऐसे अनुभव है। वहां के बच्चों को देखिए, उनको कुछ कुंडलिनी का लोहाओं की जरूरत नहीं है, आप उनको कुछ कहिए नहीं, वो अपने आप से करते रहते। वो जो लड़का था 8 साल का, उसे थोड़ी देर बाद में अपनी बंदूक शुरू कर दी, जो भी बैठा था जिस पे बाधा उस पे जाकर हो छू 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 उसका मारना शुरू किया, उसको डराना शुरू कर दिया, सिंदूर लेकर के सब उसके मुंह पे मखना शुरू कर दिया। 2-4 आए थे ऐसे बुद्धू वहां बातें करने के लिए, अपनी शो ऑफ करने को, ऐसा उनका ठिकाना किया जिसकी कोई हद नहीं। कुछ आए थे अति शानपन दिखाने के लिए अपना वहां पर, उनको ऐसा ठिकाने लगा दिया बंदूक से कि बस उसने अपने दोनों पैर उनके ऊपर लगा, ठक 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 मारना शुरू कर दिया। ये भी एक बड़ी भारी खुशखबरी है, बहुत बड़े बड़े लोग हैं, सब कुंडलिनी फुंडलिनी सब जानते हैं वो लोग। एक लड़का था, दूसरा सामने बैठा था, उसकी शुद्धि जरा पकड़ी हुई थी, जा करके जिसको मराठी में मानगुट कर ली, जाके जो उसको पकड़ा और लाके मेरे पैर के अंदर में घुसेड़ा। मैंने कहा ये क्या कर रहा है? हिट हिम देयर। 2-4 झापड़ मारे उसके पीठ पर जा करके और उसकी विशुद्धि टिका दिया। कुछ उनको बताने की जरूरत नहीं कुंडलिनी क्या होती क्या नहीं होती है, उनको कोई वाद विवाद बातचीत करने की जरूरत नहीं, वो ठिकाने लगा देंगे सबको। एक आए थे बुड्ढे से, वो जरा सब कुछ कहने लगे कि ये कैसे हुआ क्या हुआ। नीचे गया, 2-4 नींबू लेके आया, उसको तड़ा तड़ मारना शुरू किया और उसको छोड़ा ही नहीं उससे। पूरी समय मैंने देखा उसका कार्य चल रहा था, 1 मिनट भी वो शांत नहीं था। सब लोग ध्यान में बैठे तो अंधेरे में इधर उधर 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 वो चला, सबकी कुंडलिनी छुरा, कहीं कुछ छुरा, देखिए किसी के कान पकड़ रहा है, किसी के कान खींच रहा है, किसी के नाक खींच रहा है, और सबको उसने ठीक कर दिया। ये बच्चे नहीं मानने वाले, और उनके माँ बाप खुद गलत है, माँ बाप गलती करते हैं, पर वो बच्चे हैं अपने बैठे हुए अपनी जगह। एक वो 12 साल का बोलता है, मदर दे आर ऑल जूज, वी आर ऑल क्रिश्चियंस। माने क्रिश्चियंस मतलब क्राइस्ट के जो फॉलोअर्स थे, तो जूज ने उनको अपोज किया था, वी आर लाइक क्रिश्चियंस एंड दे आर ऑल जूज, जो कि तुमको अपोजिशन कर रहे हैं। दे कैन नेवर रिकॉग्नाइज यू, दे कैन नॉट रिकॉग्नाइज। आई सेड डू यू रिकॉग्नाइज मी? यस वी कैन। देन हु आर यू? तो फौरन हाथ ऐसे बंद कर लिए और देखने लग गए, एकदम निर्विचार, एकदम ध्यान में, आंख बंद कर, कुछ बोले। ऐसे 200 बच्चे, अपने यहां ऐसे बच्चे भी खराब हो जाएंगे क्योंकि हम लोग आधे अधूरे हैं। ऐसे पहुंचे बच्चे हिंदुस्तान में भी बहुत, वो भी सत्यानाश जाएंगे क्योंकि जबरदस्त माँ बाप उनको भी ठिकाने लगाएंगे, उनके भी मन में द्वेष भावना, उनके भी मन में गंदी बातें सिखाएंगे। पूरी समय सुन सुन के और बच्चे भी खराब हो जाएंगे। लेकिन वहां पर ऐसा नहीं, वो ऐसे जबरदस्त बच्चे हैं कि अपने माँ बाप से भी भिड़ लेते हैं इस बात पे। वो सब बच्चे तैयार हो रहे हैं, 10 साल के अंदर वो बच्चे भी तैयार हो जाएंगे, और आपके भी घर में ऐसे बच्चे आएंगे, और हैं भी ऐसे बच्चे बहुत से जो अपनी सत्ता पे खड़े। जैसे ही बच्चे बड़े हो जाएंगे अपनी सत्ता पे खड़े हो जाएंगे, उनको सहयोग सिखाने की जरूरत है, सीखे सिखाए पुराने हैं, मेरे अपने हैं, सवाल है। लेकिन फिर यही कहूंगी कि आप लोग नींव के पत्थर है, बंबई वाले। मुंबईकरांवरती सहयोग उभारलाय मी, हे लक्षात ठेवलं पाहिजे। काय पै तेव्हा डळमळू नका। डळमळायची काही गरज नाहीये। आणि फालतूच्या लोकांच्याकडनं इम्प्रेशन घ्यायचं नाही, स्वतःचं इम्प्रेशन ठेवलं पाहिजे। आपल्या कळपामध्ये पुष्कळ असे घुसलेत लोक, ते बरे व्हायला म्हणून आले आणि घुसून बसले, ती त्रास द्यायचे। त्यांच्याकडनं इम्प्रेशन घ्यायचं नाही, स्वतःची सत्ता ठेवली पाहिजे, स्वतःचा विचार ठेवला पाहिजे, स्वतःचं व्यक्तित्व पाहिजे। आणि असे लोक भयंकर जबरदस्त असतात। मुळीच ऐकून घ्यायचं नाही, आम्ही सगळे एक आहोत हे लक्षात ठेवायचं।
आम्ही एकाच आईच्या अंगावरच्या. निदान सहजयोगाने तरी असा विचार मनात कधीही आणायचा नाही. आणि हे पाप आहे, सहजयोगाच्या विरोधात बसताय. कितीही तुम्हाला वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे, तरी सुद्धा असा विचार एकदाही ज्यांनी मनात आणला त्याने माझ्या हाताचे लचके काढले, माझ्या हृदयाचे लचके काढले हे समजून घ्यायचं. कारण मी तुम्हाला हृदयात बसवून तुम्हाला वर केलेलं आहे. हा माझा विरोध नाही, परमेश्वराचा विरोध आहे. तेव्हा त्या गोष्टीला मी कधीही थारा देऊ देणार नाही. तुम्ही काही बोललात तरी उचलून समुद्रात फेकून टाकेन, सांगते तुम्हाला. आपापसात वैमनस्य वाढवणं याच्यापेक्षा फार मोठं मी मला कोणतंच आणखी पाप दिसत नाही आज. बाकी सगळे खून माफ. तुम्हाला आठवतं का, तुमच्यातली 12 मंडळी आधी पार होत नव्हती तेव्हा सडकून ह्याच गोष्टीला धरून मी बोलले होते. आणि त्या दिवशी त्याच एका भांडणावरती मी सगळ्यांना 12 लोकांना पार केलं होतं. म्हणजे त्याचा अर्थ हा, एक जर तुम्ही हे शहाणपण जरा वेगळं ठेवलं ना तर कितीच्या किती परत होतील तिकडे. पण हे मात्र मी क्षमा करणार नाही. आपापसात भांडणं लावणं किंवा कोणता तरी एक मुद्दा घेऊन स्वतःला काहीतरी विशेष समजून दुसऱ्यांना वेगळं काढणं, त्याची क्षमा मी करणार नाही. अरे तुम्ही सहनच काय केलेलं आहे असा विचार करा. काय सहन केलं तुम्ही? आम्हाला अशा मुलांची सवय आहे. क्राइस्ट सोळावर गेला, तुम्ही गेलात का सोळावर? पार झालात, गेला का सोळावर? तुमच्यासाठी सोळावर गेला तो दाखवायला. काय सहन केलं तुम्ही? काय तुमचं नुकसान झालंय? काय तुमचं बुडालंय धन? फायदे झालेत तर सगळ्यांना, प्रकृतीच्या दृष्टीने, घराच्या दृष्टीने सगळ्यांना. म्हणजे हे सगळे फायदे दिसतात बरं का. ते जे तुम्ही म्हणता ते फायदे मी म्हणतो ते झाले तर तुम्हाला सगळे. पण आता पुढचा फायदा करायचा असेल तर हे मूर्खपणाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तिकडे झाला पाहिजे. आता शहाणपण पण पुष्कळांना खरोखरच आहे. शांत मंडळी आहे, अगदी शांत. नावं घेऊन येत, नाव घेतल्याबरोबर माताजीने ह्यांचं महत्व केलं त्यांचं महत्व केलं असं होईल. जी आहेत ती मला माहिती आहे आणि बाकीची सगळी होऊ शकतात हेही मला माहिती आहे. मी कुणाला जवळ करत नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे. मी अगदी निर्मम आहे. ऐकलंय तुम्ही? खरोखरच निर्मम आहे. पण तुम्हीच मला जवळ केलं पाहिजे असं उलट आहे ते. आता माझ्यावर जरा प्रेम करायला शिका. ते यायला पाहिजे. जरा मनात असा विचार करा. बघा देवाचे किती तुमच्यावर उपकार होणार आहेत, मी किती व्हायब्रेशन्स येणार आहेत. मी तरी काय करू? त्याला पटत नाही. तुमचं जर माझ्यावर प्रेम नसलं तुम्हाला आनंदाचा झरा मिळणारच. त्याचा असा हिशोब आहे. मी तरी काय करू? तुम्हाला माहिती आहे. मी किती जरी म्हटलं तरी आनंद तेव्हाच वाहणार जेव्हा तुमचं माझ्यावरचं प्रेम अगदी निस्सीम असणार. तसं त्याचा हिशोबच आहे. त्यांनीच मला पाठवलं नाही इकडे तुमच्यासाठी. दुसरे कुठेही चित्त जाऊन काहीही मिळणार नाही हे असं आहे. करता काय? दॅट इज अ फॅक्ट, दॅट इज द ट्रूथ. बरं प्रेम केलं तर सगळं देईन म्हणतो तो, नाही तर काय देणार आहे. आता मी तरी काय करू? मी म्हणजे अरे चालतं थोडंसं जाऊ दे, असं काय लहान मुलंच आहेत. नाही तसं दुटप्पीपणा करणं, वर एक आत एक राहणं ते नाही. आता आपल्या तोंडाने सांगते म्हणजे माझी उलटी स्थिती आहे की तुमच्या दारावर येऊन उभी आहे, भीक मागते की बाबा तुम्ही मला आता प्रेम करा. आता हे ऐकत नाहीत गृहस्थवरती. काय ते खरं सांगते. असं आहे ते. काहीही म्हटलं तरी जे सत्य आहे तेच सत्य असणार आणि तेच कार्यान्वित होतंय. आपल्या मनाच्या भ्रामक कल्पनेने किंवा आपल्या विचाराने काय होतंय का? तुम्ही जर असा विचार केला की नाही बा असं नाही, असं आहे, असं आहे का?
जे आहे तेच होणार. सहजयोगात हे तर एक शिकलेलंच आहे ना सगळ्यांनी. तर आता परत आम्ही आलो. आता पुढचं काय करायचं? माताजींना किती खायचं ते बघायचं. खूप मेवे आणलेत, लाडू आणलेत. आता पुढे काय? कशी कशी वाढवायची सहजयोगाची संख्या? हा प्रश्न. सबका कहना यह है कि सहयोग में बड़े धीरे धीरे लोग बढ़ते हैं. उसका कारण आप लोगों को लोग देखते हैं और सोचते हैं कि ये सहयोगी भगवान बचाए रहे. हमको नहीं चाहिए ऐसा सहयोग. आप ही लोगों को देख करके सहयोग बढ़ने वाला है. बहुत बार लोग कहते थे कि इनके पीछे में सहयोगी एक संस्था लगा दो, सहयोगी हमके या सहयोगी तमके. मतलब अरे ऐसे नहीं करो, ये तो फिर चिपक जाएगा. किसी को ऐसा लगा नहीं सकते. पहले क्यों? मैंने कहा यह ऐसा है कि आज एमए है तो कल बिल्कुल गधे. आज आकाश में है, कल एकदम पाताल में. इसमें आप किसी को डिग्री नहीं दे सकते. आपने डिग्री दी, मुश्किल हो जाएगी. ऐसा झगड़ा. तो अब हम आ गए. अब बताइए क्या क्या आपने सोचा है, क्या क्या करने का. आज जाके घर पे सोचना. महीने भर की छुट्टी लेके जा रहे हैं. अभी 2-3 दिन तो प्रोग्राम है ही, देखते हैं उसमें क्या क्या आप लोग करामात करते हैं. लगाओ अपना अच्छी मेडिटेशन में बैठो 3 दिन. मेडिटेशन में जाकर के ये कहो कि कौन कौन लोग ध्यान में क्या करेंगे. हंसो ना. कहा कौन कौन लोग ध्यान में आएंगे. चित्त लगाओ. आपने जितने पहचान के लोगों पे चित्त लगाओ. आपके चित्त पे ही सारी शक्ति है. उसी चित्त को लगाओ कि ये भी आना चाहिए, वो भी आना चाहिए, वो भी आ सकता है, वो भी आ सकता है. लगाओ चित्त. इसको भी आना चाहिए, उसको सबको बंधन दो. आज घर पे जाके बंधन दो सबको. इसको भी आना चाहिए, उसको भी आना चाहिए, और आप खुद उपस्थित होकर के सबको बंधन दो. परमात्मा का आशीर्वाद आपके ऊपर ऊपर आएगा. किसी और इंसान से आप आइडेंटिफिकेशन अपना मत करो कि ये फलाने हैं, ये जगह रहते, वो मेरे अपने हैं, वो अपने मेरे हैं, उनके साथ ये जाति हो गई. ये नहीं. मैं सहयोग के लिए क्या कर सकता हूं, क्या कर सकता हूं. फलाने आने चाहिए, दिखाने आने चाहिए, उधर के आने चाहिए. लगाओ चित्त लगाओ. आपके चित्त पे शक्ति बैठी हुई. चित्त पे शक्ति बैठी हुई है. उसको अगर गलत जगह लगा जाओगे तो सो जाएगी. सहयोग में लगाओगे तो चमक जाएगी. इसको हमने ठीक किया था, उसको हमने ठीक किया था, उसकी बीमारी ठीक की थी, उससे मिले थे, उससे बातचीत की थी. आज बैठ करके सब पे चित्त लगाओ. अब उससे सहयोग के सिवा और कोई बात नहीं करनी. मैं और कोई बात सुनने के लिए तैयार नहीं. बहुत हो गया. मेरी बीवी भाग गई, मेरा पति भाग गया, मेरे बच्चे का ठिकाना हो गया, ये मैं सहयोग से सुनने वाली नहीं हूं. उसने मेरे को ऐसा कहा, उसने मेरे को डांटा, उसने मेरे को मारा, मैं किसी से सुनने वाली नहीं. और जिनको ये बातें करने की है वो अब छुट्टी करे सहयोग. जिसको आनंद लेना है वो यहां है, प्रेम लेना है वो यहां है, सारे संसार का सुख जिसे लेना है वो यहां है. सारी संपदा जितनी भी संसार में परमात्मा ने तुम्हारे लिए उंडेली हुई है वो लेना है तो यहां है. और आप लोग ही लीडर हैं, उस सत्यों के लीडर हैं जो आने वाला है. आपका नाम इतिहास में जाएगा. अगर इस महत् कार्य में अगर आप इतने महत्व नहीं है तो आप ना. आज पहली मर्तबा मैं कह रही हूं, जिसको पाना है, जिसको उठना है वो इंडिविजुअली आए, किसी ग्रुप के तरह से नहीं आए. इंडिविजुअली, व्यक्तिगत. और जब व्यक्तिगत इसमें डूबिएगा तो जैसे कि एक बूंद सागर हो जाता है, आप हो जाएंगे. नहीं तो सबकी गंदगी अपने साथ लेकर के चलोगे. इस पे किसी से बातचीत और वार्तालाप और चर्चा नहीं होती है सिवाय सहयोग के. कोई मैं बात नहीं करूंगा, ये निश्चय कर ले. आप लोग काफी लोग हैं. किसी भी जन्म में इतने लोग मुझे नहीं मिले थे जितने आप लोग हैं. बहुत लोग हैं. इनके सहारे नैया पार हो सकती. तो मेरी आपको प्रार्थना है
गिनती है कि कर मैंने वाकई में आपको प्रेम किया है और मैंने प्रेम दिया है, तो उसको फल लगने के समय में आप मूर्खता नहीं करनी है। कोई भी किसी भी तरह मैच्योरिटी आनी चाहिए, कुछ बड़प्पन आना चाहिए। बच्चों जैसा काम बंद करें, और जो बच्चों जैसी बातचीत करते हो चुप रहो, उनकी बात नहीं सुनेगी। बुजुर्गों जैसी बात करें, बड़ों जैसी मैच्योर्ड। फल हो गए हैं आप। शांत रहें, मौन रहें और आनंद उठाएं। सारे भेद तोड़ दें। आपके अंदर फौरन जीवंत रक्त बहना शुरू हो जाए, आनंद और सुख और शांति का। काय येतंय ना? आज एक नवीन मंत्र सांगणार आहे मी सांगायला नको, पण नवीन कुणी आलेले आहेत का आज? अगदी नवीन आलात का? दोन्ही हात असे वर करा, असे माझ्या. ही नवीन मंडळी समोर बसा, बाकी मागे बसा. अशा जरासं मागे व्हा थोडंसं तुम्ही, म्हणजे बाकी आणखी या, अशी पुढे या. जी नवीन मंडळी आहेत अशी पुढे पुढे थोडंसं पुढे या. नवीन मंडळी इकडे या, अशी. आणि मुलांनी जरा आता वेगळं बसा, बोलू नका, बोलायचं नाही तुम्ही, अगदी बोलायचं नाही ध्यानाच्या वेळेला, आणि हसायचं नाही. ती नवीन आली आहे का मुलगी मागे मध्ये? नाही ना? असं बस, शांतपणाने बसायचं, हसायचं नाही. अशी हात करा. आता तिकडे इंग्लंडची मुलं एवढी वाढली, तुम्ही काय करणार आहात बघायचं आता. प्रगती झाली पाहिजे आतमध्ये. पुष्कळ मोठी मोठी लोक आहात तुम्ही, हळूहळू प्रगती झाली पाहिजे, नाही तर डिमोशन व्हायचं. हा, जी नवीन मंडळी आली पुढे बसा. आधी नेहमीचा मंत्र म्हणा. थांबा, व्यवस्थित एक तुम्ही सुरू करायचं, कुणीतरी म्हणजे बरोबर ओळीत झालं पाहिजे. नेहमीचा 3दा म्हणा. मग दामले, थांबा, मग दामले आहेत ना, दामले तुम्ही आज मी मंत्र सांगितला तो म्हणा. आता हा संबंध इथल्या लोकांनी शोधून काढलेला मंत्र, आणि बघा केवढा इफेक्टिव्ह आहे. आणि म्हणजे हे साक्षात. बोला तुम्ही पहिल्यांदा हा म्हणा. मग तुम्ही असं नुसतं तुम्ही काय म्हणू नका, तुम्ही हात असा ठेवा, माझ्याकडे बघा. नवीन मंडळी माझ्याकडे बघा, हात असा ठेवा, माझ्याकडे बघा, कुंकवाकडे. सगळे म्हणा.